घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं बुधवारी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आले। यावेळेला स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। हा उड्डाणपूल सुरू झाल्यानं या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसंच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे। त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्यानं पूल सुरू झाला नव्हता। तो आज सुरू झालाय। ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरोली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेनं हजारो वाहनं वाहतूक करतात। तसंच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्तेमार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत असतात। गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामुळे घोडबंदर मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासारवडोली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4A मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यांलगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गविरोधक उभारलेत। त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो। घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाणपूल आहेत, परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संथ असते। घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे। तसंच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं काम MMRDनं सुरू केलं होतं। या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय। हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालंय। मॅडम थोडं पाठी वेळेत पूर्ण झालेलं काम आहे। भाईंदरपाडा इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचंही ट्रायल रन MMRDA MMR क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे। मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। त्यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे। MMRDAला देखील मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। चांगलं काम, उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील, वरून गाड्या जातील, त्याच्यावर मेट्रो जाईल, त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल। यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख, आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दहिसर चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा